बच्चा ऐक ना, नाही ते झालं असेल सगळं तर आता निघ ना तू. हा प्लीज पटकन. ओके ये लवकर. अरे देवा, दोघींना मॅनेज करायचंय. पण एकदा सेट झालं ना की मग काही प्रॉब्लेम नाही. राधिकालाही काही संशय येणार नाही आणि तिला कळणारही नाही की माझं आणि शनायाचं पॅचअप झालंय म्हणून. आई हा डबा पण भरा बरं. भाजी येते याच्यात. बाई बाई, का बाई राधिका आज एकदम अलगच बेत आहे. हा पुलाव का, खीर पुरी का, आलूची भाजी का? आई अहो, रोज रोज तेच तेच खंकंटा येऊन जातो ना लोकांना, म्हणून म्हटलं आज जरा वेगळं. तेवढेच खुश होऊन जातील सगळे. नाहीतरी तुझ्या हातचं खाऊन सगळेच खुश होते. आज तर का बाई एकदम मेजवानीच. आणि यांना पण खीर खूप आवडते ना. हो, तुझ्याची खीर गुरुला खूप आवडते. हो का असतं ना राधिका, खाणारा खवय्या असला ना की मग खिलवणाऱ्याला पण भारी हुरूप येते. आणि आई प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आवडीवर का. आता आनंद भाऊजींना भरली मिरची आवडते, जेनीला भाकरी आवडते, पानवलकर सरांना गोडाचा शिरा आवडतो. आई बाई राधिका, तुला तर सगळ्याच्याच आवडीनिवडी माहित झालं. अहो मग राधिका, कसला खमंग वास पसरलाय, काय केलंय? भजी केलीये, गरमागरम खा तू पण. थांब देते. हा त्यासाठीच तर आले. नुसती भजी नाही बरं, पुलाव आहे, खीर पुरी आहे. काय आज? विचारू नको, वेगळीच मेजवानी. हे घे. हा राधिका, तुला या घरात वावरताना बघून ना इतकं बरं वाटतंय. इतके दिवस ना हे घर परकं वाटायचं, पण आता पूर्वीसारखं वाटायला लागलं. हक्काने मी जिथे यायचंय ते. मला पण खूप बरं वाटून राहिलं. तुम्ही दोघी मैत्रिणी बोलत बसा. देवपूजा राहिली ना, मग मी करून येते थोडी. हा मस्त आलेत भजी. हो ना, मग डब्यात देऊ का? बस तळलेलं एवढंच. राहू दे का तुझं डाएट बिएट. वाटल्यास 2 वेळेला वॉकला जात जा शन्यासाठी. म्हणजे ते काय ते कॅलरी बर्न वगैरे होऊन जाईल. ती गेली का ऑफिस मधून? गेलीच ना. नाही म्हणजे जाणारच होती ती. राहू दे ना रेवती, आपल्याला काय करायचंय. ज्यानी त्यांनी आपल्या आपल्या मार्गाने जाऊ. मला तर वाटतं सगळ्यांचं भलं व्हावं, अगदी त्या शन्याचं सुद्धा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. टाइम यांचा खराब आहे का मला? रघु, हां सर. गुरु सर आले. बघतो सर. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग आनंद. जेनी, मॉर्निंग. मॉर्निंग सर. जेनी, आज मीटिंग्स काय काय आहेत? सर मी सांगते. सर मला आशीर्वाद द्या सर. अरे काय करते शनाया? कसला आशीर्वाद? द्या 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 सर, द्या आशीर्वाद द्या. म्हणजे एक नवरा पतिव्रता असं काहीतरी असेल तर द्या आशीर्वाद. नाही नाही, पती वगैरे नको सर. मला माझ्या करिअरवर कॉन्सन्ट्रेट करायचंय. थँक्यू. हाय जेनी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. या यू लुकिंग व्हेरी प्रिटी टुडे. खूप छान टॉप आहे तुझा. थँक्यू. आनंद सर, गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग. काय म्हणजे आज काही विशेष? सगळ्यांना गुड मॉर्निंग विश करतेस? नाही नाही, नथिंग स्पेशल एट ऑल. सहज म्हणजे आय एम फिलिंग हॅपी टुडे. आणि कसं सकाळी सकाळी हॅपी असलं ना की मग दिवस हॅपी जातो पूर्ण. Oh wow, that's such a nice thought. आय नो. बरं सर ऐका ना, तुमच्याकडे थोडा वेळ आहे का हो? का? मला काही गोष्टी शिकून घ्यायच्या आहेत तुमच्याकडनं. ना मला आवडलं असतं तुला शिकवायला, पण आता तू काय पुण्याला चाललीस, काय करणार शिकून? आय नो मी चालले, पण सर शिकलेलं कधी वेस्ट होत नाही असं माझी आई म्हणते.
छान विचार आहे तुझ्या आईचे. मग कधी भेटला पाहिजे हा तुझी आईला. नक्की सर. येस. चलो बाय. सी यू. येस येस येस. हाय शनया, गुड मॉर्निंग. हाय मिस्टर श्रेयस, मी सध्या खूप बिझी आहे. मला खूप काम करायचंय आणि पानवलकर सरांनी ना खूप काम दिलंय मला. सो आपण लंच मध्ये बोलूया. ओके, थँक्यू. ओके. हिला काय झालं अचानक. मी निघते आता, उशीर होतोय. थांब ना गेली होती, अजून वेळ आहे ना. आई, हे का रघु अजून आला नाही का हो डबे घेऊन जायला. नाही आई, येतीलच ते इतक्यात. काऊन काळजी करता तुम्ही? बरं, येतील. राहू, तू तुझी आवरावर कर. हा, तो येईल ना. हो येईल. बर बर, मी बघते अथर्वचं. हा, बर. जा बाई, जा पटापट पटापट. आईला खूप राधिका? काळजी वाटते. सुषमाताई या ना. हे घे. हे काय? अगं सांडगे केले होते, बघ ना जमलेत का. तुम्ही केलेत ना, म्हणजे छानच झालेलं असणार. असं काऊन विचारता? आज काही खरं नाही हा. का? अहो, तिने पंचपक्वान्नांचा बेत केलाय, त्यात तुम्ही सांडगे आणलेत. आता आणखीन काय हवं. अगं पण आज तू घरी कशी. अहो निघालेच होते मी, पण ही राधिका सारखं थांब करते, जाऊच देत नाही. सुषमाताई हे घ्या, भजी खाऊन पहा. कशाला. अहो कशाला, काय गरमागरम केली आहेत, खाऊन तर पहा. बर. अरे वा, छान झाले तर भजी. बरं सुषमाताई, बरं झालं तुम्ही भेटला. फोनच करणार होते तुम्हाला. उद्या आपलं शूट आहे, लक्षात आहे ना तुमच्या. बरं झालं सांगितलंस. सुबोधला मी आठवण करून देते, नाहीतर एक नंबरचा विसरबोळा येतो. राधिका, एक सांगू, तुझ्या आनंदी चेहऱ्याकडे बघून ना खूप छान वाटते मला. तुझ्या आयुष्यात असं छान छान घडू दे. आणि आमच्या सुबोधच्याही. काय रेवती. तुम्ही आडून आडून तेच तेच बोलताय सुषमाताई. हो, कारण जे काही आहे ना ते सुबोधची तू स्पष्टपणे बोलावंस म्हणून. आणि रेवती, अगं तू स्पष्ट वक्ती आहेस, मग बोल ना एकदा त्याच्याशी. आणि जो काय आहे ना तो निर्णय देऊन टाक बाई. बर, बोलेन मी. येऊ आता. मी निघते ग. बाय. बाय. रेवती ही अशी आहे, साधी सरळ सच्ची. आयुष्य आहे असं असावं, त्यात खोटेपणा नसावा, फसवणूक नसावी, कुठलाही आभास नसावा.